नमस्कार मित्रांनो. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघतोय की इंद्रा आणि तनिषा यांच्यात ऑफिसमध्ये खूप मोठा वाद चालू आहे. तनिषा इंद्राला सांगते की जे काही आपल्या दोघांमध्ये घडलंय त्यांच्या आता शेवट करायचा वेळ आली आहे आणि इंद्राने पुढे काय करायचं ते ठरवावं. इंद्रा हे ऐकून चक्रावून जातो आणि तिला विचारतो की तू असं कसं बोलू शकतेस. तनिषा त्याला ठामपणे सांगते की जे काही झालं ते दोघांच्या सहमतीने झालं होतं, पण इंद्रा हे मानायला अजिबात तयार नाहीये. तो तिला विचारतो की मी कधी होकार दिला होता, तू असं खोटं का बोलतेस. तनिषा त्याला आठवण करून देते की त्या रात्री तो पूर्ण नशेत होता आणि त्याला स्वतःवर अजिबात ताबा नव्हता. ती त्याला सांगते की जेव्हा तो तिच्या जवळ येत होता तेव्हा ती स्वतःला रोखू शकली नाही. सकाळी जेव्हा इंद्राला शुद्ध आली तेव्हा त्याने स्वतःच्या डोळ्यांनी सर्व पुरावे पाहिले. पण इंद्राचं म्हणणं आहे की नशेत असलेल्या माणसाची कसली सहमती असते. तो तिला सारखा नकार देत होता. तरी ती असं बोलते. इंद्रा स्पष्ट सांगतो की तो सर्व काही नाकारत नाहीये, पण जे घडलं तो एक अपघात होता. इंद्राच्या तोंडून ॲक्सिडेंट हा शब्द ऐकून तनिषाचा राग अनावर होतो. ती त्याच्यावर ओरडते आणि सांगते की हा कोणताही अपघात नव्हता. जे काही घडलं ते दोघांच्या इच्छेने घडलं होतं. जितकी इच्छा तिची होती तितकीच इच्छा त्याची सुद्धा होती. ती इंद्राला सांगते की तो उगाच स्वतःला आणि तिला गिल्ट देण्याचा प्रयत्न करतोय. या गोष्टीपासून पळून जाण्यापेक्षा जे घडलंय ते शांतपणे मान्य कर, असं ती त्याला बजावून सांगते. इंद्रा या सगळ्यांमुळे खूप टेन्शनमध्ये येतो. तो तनिषाला विचारतो की जर मी हे सगळं मान्य केलं तर तू हा विषय इथेच संपवशील का? पुन्हा हा विषय काढणार नाहीस याची काय गॅरंटी आहे. तनिषा त्याला आश्वासन देते की ती हा विषय पुन्हा कधीच काढणार नाही. पण त्याच वेळी ती इंद्राला थेट धमकी देते की तुझ्याकडे फक्त आज संध्याकाळपर्यंतचा वेळ आहे. जर संध्याकाळपर्यंत तू हे सगळं मान्य केलं नाहीस तर मला जे करायचंय ते मी करेन. तनिषाची धमकी ऐकून इंद्रा पूर्णपणे हादरून जातो. त्याला पुढे काय करावं हे सुचत नाही आणि तो हताश होऊन सोफ्यावर बसतो. शेवटी कोणताही मार्ग उरला नाही हे पाहून तो उठतो आणि तनिषाकडे जातो. तो नाईलाजाने तिची अट मान्य करतो आणि म्हणतो की ठीक आहे, जे घडायला नको होतं ते घडलं हे मी मान्य करतो, पण आता या विषयावर पुन्हा बोलून मला त्रास देऊ नकोस आणि मला एकटं सोड. इंद्राने अट मान्य केल्यावर तनिषा थोडी शांत होते. ती त्याला सांगते की ठीक आहे, आता आपण या विषयावर जास्त बोलत नाही, पण संध्याकाळच्या वेळी आपण एकत्र बसून यावर सविस्तर चर्चा करूया. एवढं बोलून तनिषा तिथून निघून जाते. इंद्रा मात्र ऑफिसमध्ये एकटाच चिंतेत पडलेला असतो, कारण त्याला समजत नाहीये की या अडचणीतून बाहेर कसं पडायचं आणि तनिषा पुढे काय करणार आहे. दुसरीकडे महाडिक यांच्या बंगल्याबाहेर सीन दिसतो. ते एक मुलगी गाडी चालवणाऱ्या माणसाशी फोनवर बोलत असते. ती खूप घाबरलेली आणि घाईत दिसते. ती फोनवर समोरच्या माणसाला सांगते की आज महाडिकांच्या बंगल्यात खूप मोठा राडा झाला आहे. बंगल्यात काहीतरी भयंकर घडलंय आणि सगळीकडे खूप गोंधळ उडाला आहे. हे ऐकून समोरचा माणूस सुद्धा थक्क होतो. ती मुलगी फोनवर पुढे सांगते की बंगल्यात एवढा मोठा मॅटर झालाय की आता सगळेजण अडचणीत येण्याची शक्यता आहे. तिथलं वातावरण खूप तापलेलं आहे आणि नक्की काय करायचं हे कोणालाच सुचत नाहीये. ती समोरच्या माणसाला लवकरात लवकर तिथे पोहोचायला सांगते. या नवीन घटनेमुळं मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट आला आहे आणि पुढे काय होणार याची उत्सुकता खूपच वाढली आहे. इंद्रा आधीच तनिषाच्या त्रासाने आणि तिच्या धमक्यांनी हैराण झाला आहे. त्यातच आता माडिकांच्या बंगल्यात हा नवीन मॅटर समोर आल्यामुळं परिस्थिती अजूनच गंभीर झाली आहे. एका बाजूला तनिषाचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला बंगल्यातील घडामोडी यामुळे इंद्राच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. आता इंद्रा दोन्ही संकटातून कसा सामोरं जाणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संध्याकाळची वेळ जवळ येत चालली आहे आणि इंद्राला तनिषासोबत बसून काय बोलायचं आहे हा मोठा प्रश्न पडला आहे. तनिषाने दिलेला अल्टिमेटम आणि महाडिक बंगल्यातील ड्रामा या दोन्ही गोष्टींमुळं कथेमध्ये खूप सस्पेन्स निर्माण झाला आहे. इंद्रा स्वतःला या सगळ्यातून कसा वाचवणार आणि तनिषाचा खरा प्लॅन काय आहे हे आता आपल्याला येणाऱ्या भागात समजणार आहे मित्रांनो. तर आजचा रिव्ह्यू कसा वाटला मित्रांनो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.